याच्यासाठी निवडला बाबा. अभंग भरपूर आहेत, पण का कोणास ठाऊक येता येता महाराजांना मी म्हटलं, महाराज अभंगाचं चिंतन कुठलं करावं हेच समज नाही. हो, पण एक डोक्यात आलं. हो, हँडवेलवर वर्ष चुकीचंच आहे मला वाटतं, आहे ना. 50च मानले. म्हणलं नक्की सुवर्ण उत्सव आहे की नाही. 50वे. आणि ज्या व्यक्तीनं 50 वर्ष घातली आहे की नाही. मग जिनं ज्या व्यक्तीनं जे गावचं वैभव आहे आणि ज्या व्यक्तीनं 50 वर्ष घासून हा वटवृक्ष उभा केला, म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवाचं आणि त्या शिवाचं पंढरी परमात्म्याचं ऐक्य घडलं. म्हणून हा सप्ताह चालू आहे, म्हणून आजचा अभंग या व्यक्तीसाठी आहे. विठाल ते म्हणतात बाबाने काय 1000 रुपये पाकिट जास्त सांगितले का महाराज. पैशा मागे पडणारा बुवा नाही, ते बी नाही मी बी नाही. महाराज पैशाच्या मागे पडणारे आपली अवलाद नाही. का माहिती का. हो, मी सकाळी बाया मागे सारल्या तर संध्याकाळपर्यंत कसे 3-4 हजार खिशात टाकतो. तुम्ही म्हणताल बाया मागे सारल्यावर पैसे मिळत असतो, तर आम्हाला बी सांगा. त्याच्यासाठी नियात लागते, नियात. बाया मागे सारल्या म्हणजे मी जनावराचा डॉक्टर आहे म्हणून सांगते. मग आता तुम्हाला माहिती आहे नियात लागते. बाया मागे सारणे एवढं सोपं का. आणि याच्यावर आपलं पोट आलेलं बाबा, कीर्तनावर आपलं पोट आलेलं. आणि दरवर्षी सांगतो, दरवर्षी मी कार्यक्रमाला येतो, दरवर्षी सांगतो मी. हो, पण आजचा विषय असा आहे बाबा, आजचा विषय याच्यासाठी आहे की ज्या व्यक्तीनं आपलं आयुष्य, संपूर्ण आयुष्य परमार्थासाठी झिजवलं आणि ज्याने हा उत्सव उभा केला. इवलेसे रोप लाविले द्वारे त्याचा विरुगिरा गगनावरी. बाबा आजचं वैभव आहे आपल्या गावचं. मग त्यांच्यासाठी ज्यानं जीव शिवाचं ऐक्य घडवलं आणि हा वटवृक्ष उभा केला ना, त्यांच्यासाठी आजचं चिंतन आहे. मग जनाबाई या अभंगामध्ये जगाच्या वापरात जीव शिवाचं ऐक्य करते बाबा. नीट लक्षात घ्या, जनाबाईनं या अभंगामध्ये शब्दाची दुरुक्ती केली. शब्दाची दुरुक्ती केली आहे. दुरुक्ती केली म्हणजे काय केलंय. एकदा जनाबाईला एक विठाबाई म्हणता येत होत, पण या ठिकाणी जनाबाई 2 वेळा एक म्हणते. मावशी गप्प बसायचं, होय बोलायचं नाही म्हणलं. आणि ज्याला बोलायचंय त्यांनी सरळ उठायचं आणि घर गाठायचं. एखादा शब्द माझ्या तोंडून गेला, मला माझं तोंडे फटका, आपण हे जनावरातला माणूस, मी काय माणसातला नाही होत. जर मी माणसातला नाही मग इथं कशाला बोलावलं नाही. सांगायचा भाग असा आहे. मला काय तुम्हाला काय तुमच्या भाऊबंदकी रेटायची का. मला माणूस प्रेम आहे की नाही. तुमच्याशी भाऊबंदकी रेटायची, सुई करायची, बांधाला बांधे, घराला घरी, पडद्याला पडदे, गंजीला गंजे. काय नाही ना. माझ्या आईसारखी आहात तुम्ही, माझ्या आईसारखी आहात. मला सांगा, जेवढी तुम्ही बडबड करणार त्यावेळी माझ्या कानावर आलं की माझं लक्ष तुमच्याकडे जाणार. मग तुमच्याकडे माझं लक्ष गेलं, तुम्हाला काय बोंबलायचंय मला ते जरी विसरून गेलो तर काय करणार. वांग सांगणार तुम्हाला. काय वांग सांगू, ठीक आहे ना. म्हणून शांत बसा. बरं वेळ किती हो. फक्त आपल्याकडे 1 तास आहे, 1 तास. आणि 1 तासामध्ये चिंतन मांडायचं आहे. जनाबाई या अभंगामध्ये शब्दाची दुरुस्ती करते बाबा. शब्दाची दुरुस्ती
संतांचा दोष पत्करला. सर्व संतांना दोष पत्करण्याचा अधिकार नव्हता, दुरोक्ती करण्याचा अधिकार नव्हता, परंतु जनाबाईने या ठिकाणी दुरोक्ती पत्करली. माझ्या तुकोबारांनी दुरोक्ती पत्करली. दुरोक्ती तुकोबारांनी सुद्धा केली. तुकोबारांनी एका अभंगामध्ये, बऱ्याच अभंगामध्ये अशी दुरोक्ती केलेली. एका अभंगामध्ये तुकोबाराई सांगतात, होय होय बाहेर पंढरी. शब्दाची दुरोक्ती केलेली आहे. मग या ठिकाणी जनाबाई शब्दाची दुरोक्ती करते. जनाबाई जगाच्या बापाला हाक मारते. जगाच्या बापाला हाक मारते, पंढरीच परमात्म्याला काय हाक मारली? ये ग विठाबाई. तुम्ही म्हणता ये ग विठाबाई, कस ये रे विठोबा का नाही म्हटली? है का नाही? ये रे विठोबा का नाही म्हटली बाबा? हो, कारण जनाबाईचा आई आणि बाप हा पंढरीच परमात्मा होता. नीट लक्षात घ्या. म्हणून जनाबाई जगाच्या बापाला आई संबोधते. ये गो विठाबाई. आता ये ग दोन का वेळा म्हटलंय तर पहिला ये ग म्हणजे परमानंद सुखाची प्राप्ती आणि दुसरा एक म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. परमानंद सुख घेऊन आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती करून माझ्या आई तू ये ग विठाबाई. कोणची विठाबाई? माझे पंढरीचे आई. आई संबोधलंय, आई संबोधलंय विठोबाराया. कारण पंढरी परमात्मा हा जनाबाईची आई आहे, बाप आहे. म्हणून या ठिकाणी आई म्हटलंय. पुढच्या चरणामध्ये जनाबाई सांगणार, भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणी श्री गंगा. आई, हे माझ्या विठाई, तू ये, पण येताना एकटी येऊ. जी तुझ्या चरणाजवळ जी भीमा आणि चंद्रभागा आहे, तसं पाहिलं तर आमच्या भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये 349 गंगा आहेत. 350 आहेत. पण त्या 350 पैकी एक गंगा कुणी पळवली? जगाच्या बापानं पळवली. आणि आपल्या सासरवाडीमध्ये नेपाळमध्ये नेऊन ठेवली प्रभू रामचंद्रानं. म्हणून 349 गंगा आपल्याकडे राहिल्या, त्याही पवित्र आहेत. परंतु या 349 पैकी 347 गंगा आपलं पाप धुण्यासाठी ज्या चंद्रभागेमध्ये आणि ज्या भीमेमध्ये येऊन आपलं पाप धुवून म्हणजे मलिन झालेल्या त्या गंगा सर्व येऊन आपल्याला स्वच्छ करून ज्या तीर्थामध्ये जातात ती भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाजवळ आहे. त्यांच्या समवेत ये. एकटी येऊन भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणी. पुढे जनाबाई सांगतात, ये तू क्या सहित. तोबा म्हणजे काय? ए आई, भीमा आणि चंद्रभागेच्या समवेत तू बा म्हणजे काय? लवकर ये. इतक्या सहित तोबा यावे आणि माझे रंगणी नाचावे. हो, काय काय आमच्या बसनी म्हणतात, माझ्या अंगणी नाचावे. काय डिस्को करायचं तसं आहे का? माझे रंगणी नाचावे म्हणजे कुठं? होय, रंगणी म्हणजे कुठं? आपल्या अंगणात येऊन नाचावं का? हे आई, तू येत असताना भीमा आणि चंद्रभागेला घेऊन ये, लवकर ये. पण आल्यानंतर तू काय कर तर अंगरंगणी म्हणजे माझ्या हृदय मंदिरामध्ये ताना पण नको. माझे
ते रंगनी नाचा. त्यावेळी जनाबाई शेवटच्या चरणात सांगतात माझा रंग. आई आई तू आली का नाही? तू आल्यानंतर माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न झाली. स्थानापन्न झाल्यानंतर तू माझ्यात आणि मी तुझ्या. काय म्हटलंय हे नीट लक्षात घ्या. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी. हे माझा रंग तुझे गुणी. आई हो तू माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न झाली की मी तुझ्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये विलीन होणार आहे. म्हणजे माझ्या हृदय मंदिरामध्ये ज्यावेळी तू स्थानापन्न होणार आहे त्यावेळी मी माझी राहणार. याई तू मला भेटल्यानंतर तू माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न झाल्यानंतर मी तुझी होणार आहे. तू माझी होणार आहे. माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न होणार आहे. म्हणजे काय होणार आहे? जीव शिवाचं ऐक्य होणार आहे. माझ्या आई जीव शिवाचं ऐक्य होणार आहे. माझा रंग तुझे गुणी. कोण म्हणतंय? कोण म्हणतंय बाबा? म्हणे नामयाची जणी. आता नामयाची जणी कशी? नामयाची जणी कशी म्हणते? नामयाचं नामदेवरायांचं नाव कसं जोडलं गेलं बाबा? कारण नामदेवरायांची दासी असणारी जनाबाई ती देवाला सांगते हे आई तू धन माझं जीव शिवाचं ऐक्य घडू दे आणि तू ये. कशी ये? भीमा आणि तुझे चरणी रंग. हा झाला अभंगाचा धावता भावार्थ. ज्याला अभंगाचा धावता भावार्थ कळाला त्याला सर्व कीर्तन समजण्यासारखं आहे. विठ्ठल विठ्ठल. मस्तक ही पाया जेवायला घालावं महाराज. जेवताना कधी रडू नये महाराज. आमचं शास्त्र असं सांगतं की जेवताना आपल्या डोळ्यातून अश्रू कधी आले नाही पाहिजे. परंतु आज जगाच्या बाई आहे जनाबाईच्या आईनं डोळ्यातून अश्रू आले. का बरं? जनाबाईच्या आईच्या डोळ्यातून अश्रू आहेत बाबा. रडते माझी जनाबाईची आई रडते आहे. रडता रडता जेवण घातलं बाबा. रडता रडता जेवायला घातलं खरं. आमची आई रडते बाबा. आमची आई रडते परंतु आमची आई आम्हाला बाहेर घालवताना रडते बाबा. आमची आई मुलीच्या लग्नात रडते बाबा. आमची आई मुलीच्या लग्नात रडते. तेवढीच रडते आमची आई. तेवढीच रडते बाबा आमची आई. परंतु जनाबाईला इथं जगाच्या बापाच्या पायाजवळ सोडायचं आहे. जगाच्या बापाच्या पायाजवळ जायचं आहे. जेवण झालं बाबा. जेवण झालं. जड पावलाने दाम्पत्य पंढरपूरकडे निघालं. जड पावलाने दाम्पत्य पंढरपूरकडे जनाबाईला घेऊन निघालं. मजल धर्मजल करत पंढरपूरमध्ये आले. पंढरपूरमध्ये आले. चंद्रभागेचं स्नान केलं. माझ्या पुंडलिकाचं दर्शन घेतलं आणि पंढरी परमात्म्याच्या दर्शनासाठी मंदिरामध्ये आले. दोघांनी जनाबाई संगीने जगाच्या बापाचं दर्शन घेतलं बाबा. जगाच्या बापाचं दर्शन घेत असताना चरणाचं दर्शन घेतलं बाबा. जगाच्या बापाच्या तोंडाकडे पाहिलं नाही हो. जगाच्या बापाच्या तोंडाकडे पाहिलं नाही बाबा. कारण कुठल्या संतांनी माझ्या जगाच्या बापाच्या तोंडाकडे पाहिलं नाही याचं कारण होतं. कारण माझ्या संतांना असं वाटत होतं की आम्ही जर त्याच्याकडे पाहिलं तर तो आम्हाला काहीतरी मागायला लागेल बाबा. जनाबाईची आई रडते बाबा.
डोळ्यातले असून थांबले नाही, परंतु जगाच्या बापाला दिलेला शब्द पूर्ण करायचा होता. जनाबाईला जगाच्या बापाच्या ताब्यामध्ये दिलं, जगाच्या बापाच्या ताब्यामध्ये दिलं, जगाच्या बापाच्या मंदिरामध्ये जनाबाईला सोडणारी दोघे मंदिर निघून गेले, आपल्या गावाकडे निघून गेले, गंगाखेडला निघून गेले. बाबा गंगाखेडला निघून गेले. वेळ झाला, दिवस मावळला, 5 वर्षाची चिमुकली झालेली आहे, मंदिरामध्ये बसलेली आहे, रावळामध्ये बसलेली असताना बाबा त्यावेळी दामू शेट्टी नावाची व्यक्ती जगाच्या बापाला रोज निवेद्य दाखवायला यायची. कारण दामू शेट्टींच्या घराचा नियम असा होता, जगाच्या बापाला निवेद्य दाखवल्याशिवाय घरामध्ये कुणीही जेवण करत नव्हतं. माझ्या दामू शेट्टीने मंदिरामध्ये प्रवेश केला. जगाच्या बापाला नैवेद्य दाखवा आणि बाहेर पडताना जनाबाई 5 वर्षाची चिमुकली लहान जनाबाई त्यांना दिसली आणि त्यांनी विचारावं, काय ग मुली, काय ग मुली, का बसले इथं? त्यावेळी तिने सांगावं, बाबा बाबा माझी आई वडील नाही, माझी आई वडील आवडला गेले, मी इथंच राहिलो, मी इथंच राहिले. बाबा बाबा तुम्ही एक काम कराल, मी तुमच्या घरी येते हो, मला तुमच्या घरी न्या हो, मी तुमच्या घरची दोन्ही भांडी सर्व काही काम करेन, फक्त मला 2 टाइमचे जेवण द्या. बाबा दामू शेट्टींना प्रश्न पडला. घरामध्ये 13 पहिलीच माणसं आहेत, घरामध्ये पहिली 13 माणसं आहेत. आपण जर या मुलीला आपल्या घरी नेलं, एक वेळ खायची पंचायत आहे, या मुलीला निघून खायला कुठे घालावं, परंतु चिमुकली आहे. जनाबाईने माझ्या दामू शेट्टीचे पाय धरले. बाबा मला तुमच्या घरी न्यावं, मी तुमची दासी म्हणून राहील, प्रत्येक काम मी करेल, प्रत्येक काम करेल. बाबा तुमच्या घरचं धुणं भांडी करेल, शेण करेल, झाडून लोटून करेल, सर्व काही करेल. दामू शेट्टींना त्या लहान मुलाचा हट्ट सोडत आला नाही बाबा, आणि दामू शेट्टींनी जनाईच्या हाताला धरलं आणि आपल्या वाड्याकडे आणलं. परंतु वाड्यामध्ये आल्यानंतर आमच्या आईसाहेब, गोनाई आईसाहेब दारामध्ये उभ्या होत्या. गोनाई आईसाहेबांनी जसं पाहिलं, दामू शेट्टी कुणाला तरी लहान मुलीला घेऊन आले. मनामध्ये प्रेम आहे, माझ्या गोनाई आईसाहेबांसारखं प्रेम, माझ्या गोनाई आईसाहेबांसारखं प्रेम आजपर्यंत कुठल्याही माय माऊलीनं परमुलांवर केलं, दुसऱ्यांच्या मुलावर केलं नसेल. इतकं प्रेम माझ्या गोनाई आईसाहेबांनी करावं. मनामध्ये प्रेम आहे, परंतु गोनाई आईसाहेबांच्या हृदयामध्ये एक विचार आला, अरे ही 13 माणसं आहेत, पहिली ही 13 माणसं आहेत, यांची खाण्याची पंचायत आहे, आणि ही लहान मुलगी तुम्ही घेऊन आलात कशाला हो? कुठून खायला घालायचं? अहो लहान मुलगी आहे, तिला वेळेला जर आपण गेलो घास देऊ शकलो नाही तर महापातक आपल्याला लागेल हो. त्यावेळी दामू शेट्टींनी सांगितलं, गोनाई अगं काही होऊ दे, परंतु या मुलीला आपली मुलगी म्हणून सांगितलं. बाबा त्यावेळी गोनाई आईसाहेबांनी जनाबाईला घरात घेतलं होतं आणि त्या दिवसापासून जनाबाई माझ्या नामदेवरायांच्या घरामध्ये राहू लागली. बाबा नामदेवरायांच्या घरामध्ये राहत असताना जनाबाईची नामदेवरायांबरोबर भगवान परमात्म्याची भक्ती जोडून जनाबाईनं काम करावं. बाबा जनाबाईनं काम करावं. जनाबाईने घरातली धुणी भांडी करावी, शेत काढावं, झाडून लुटून काढावं. परंतु बाबा माझ्या जगाच्या बापाला प्रश्न पडला, माझ्या जगाच्या बापाला प्रश्न पडला, अरे एवढीशी चिमुकली जनाबाई आहे, या 5 वर्षाच्या पोरीनं झाडलोट करावी, शेण करावा, धुणं भांडं करावं. नवे बाबा 14 माणसांचं कुटुंब आहे, या 14 माणसांचं कुटुंबाचं जळण करावं, तेही जात्यावर. महाराज माझ्या जगाचा बाप त्यावेळी जनाबाई जवळ यायचा. बाबा जनाबाई जवळ यायचा. महाराज जनाबाईने झाडून काढावं तर माझ्या जगाच्या बापाने केर भरावा. झाड लोट करी जणू केर भरे चक्र
काढावं, जगाच्या बापानं केर भरावा बाबा. महाराज माझ्या शरीराला कोणी नाही म्हणून माझी दासी आहे ती जगाच्या बापाच्या मनात विचार आला. नामदेवरायांची दासी आहे, तिला कोण आंघोळ घालत असेल बाबा. 5 वर्षाची एवढीशी जगली आहे. माझ्या जगाच्या बापाला आई होऊन जनाबाईचं सर्व करावं. जनाबाईला नावू जाऊ घालावं. जनाबाईची वेणी फणी जगाच्या बापाने करावी बाबा. जगाच्या बापानं जनाबाईची वेणी फणी करावी. जनाबाईनं केर भरावा. शेण जनाबाईनं झाडून काढावं. जगाच्या बापानं केर भरावा. नवी बाबा ज्यावेळी जनाबाईनं रात्री सर्व कामं उरकून दळण दळायला बसावं बाबा, त्या काळात जाती नव्हती. त्या काळात जाती होती. आता जाती आहेत का? किती घरात जाती आहेत तुमच्याकडे? आहेत का जाती? नवीन जीनच्या पॅन्ट वाल्या पोराला तर जात काय समजायचं नाही. आमच्या घरामध्ये जर लग्नाचा कार्यक्रम असेल तर आमच्याकडे गाणे भरण्याची पद्धत आहे. गाणं भरायची आहे का तुमच्याकडे? गाणं भरतात का? जाती आहेत का? अहो नवरदेवाच्या घरात कधी जात सापडणार नाही बाबा. ते दुसऱ्याच्या घरात उठून आणायला लागतंय आणि आपल्या घरात रवावं लागतंय. ते बी पोत्यावर ठेवावं, रवायचं नाही. ते बी बिनबुडातच ठेवायचं काय. हो, आणि बिनबुडाच्या जात्यावर ज्याचा गाणा भरला लग्नाचा, त्याच्या आयुष्यात त्याच्या परपंचाला बुड राहत नाही. ठीक आहे नाही महाराज? काही दिवसांनी जाती बघायला मिळणार नाही बाबा. काही दिवसांनी आपला गाणा मिक्सरवर भरायला लागला. गुरुम 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 राहिले का जात महाराज? मिक्सरवर गाणं भरतेली बाबा. जातच नाही बाबा. त्यावेळी जाती होती बाबा. त्यावेळी जाती होती आणि जात्यावरती 14 माणसाचे दरण जनाबाईने पहाटे उठून दळायला बसावं. आणि पहाटे दळण दळायला बसत असताना माझ्या जगाच्या बापानं विटेवरून उडी मारावी. अरे माझ्या जनाबाईला कष्ट होत, माझ्या जनाबाईला कष्ट होतोय. तीर्थी जगाच्या बापाचा जीव तुटत होता. 5 वर्षाच्या जनाबाईनं 14 माणसाचं दळण दळावं बाबा. म्हणून जगाच्या बापानं दळण दळत असताना यावं आणि जात्याच्या खुट्ट्याला हात लावावा. जात्याच्या खुट्ट्याला हात लावावा आणि दळण दळायला जनाबाईला मदत करावी बाबा. मदत करत असताना जनाबाईनं जगाच्या बापाला सांगावं, देवा तुम्ही शांत बसा, मी एकटी दळेन. जगाच्या बापाला सांगावं, देवा कानाई माझी आई मी दळली असती, तू ये. पण आलीस तरी राव माझ्या आई, तू हात बांधून उभी राहिल्या, मी एकटी नसते. त्यावेळी जगाच्या बापाने म्हणावं, नाही ग नाही ग. आणि जगाच्या बापाला हात लावावा बाबा. जगाच्या बापाला हात लावावा. आणि पहाटे मग आमच्या जनाबाईनं जगाच्या बापाचं गीत गावं बाबा. जगाच्या बापाचं गीत गावं. सुंदर माझे गाते
एक ओवी म्हणेल. हो म्हणेल म्हणेल का महाराज ती ओवी म्हणेल ना. हा ओवी म्हणेल काय म्हणाल माहिती का. आमच्यातली ते पुण्याला कामावाला कुठून ये माझे पंढरीचे आई. तू ये पण येत असताना माझ्या आई तू ये. पण कबीर महाराज म्हणले ए जनाई जगाचा बाप येईल का. हवा येणार निसता जगाचा बाप येऊन उपयोग नाही. कबीर महाराज तुम्ही माझ्यासाठी इथपर्यंत आला. माझ्यासाठी तुम्ही इथपर्यंत आला नाही. पण निसता जगाच्या बापाला बोलवणार नाही बाबा. माझी आईला मी बोलवणार नाही निसता. तर कबीर महाराज अजून तुम्ही चंद्रभागेपर्यंत पोहोचला नाही ना. तिला सुद्धा इथं बोलवते. भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी चंद्रभागा भीमानी आई तू ये पण येत असताना काय कर. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरण. माझी आई तू ये भीमा आणि चंद्रभागेला घेऊन ये. काय आहे बाबा काय आहे. कारण आवजीच कीर्ती घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा देखली चंद्रभागा डोळा देखले चंद्रभागा डोळा देखली चंद्रभागा डोळा देखली.
त्रेतायुगामध्ये पुष्कर तीर्थाला महत्व होतं, द्वापार युगामध्ये कुरुक्षेत्राला महत्व होतं आणि कलियुगामध्ये सकल तीर्थांचं एकत्रीकरण ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे सर्व तीर्थांचं एकत्रीकरण ज्याच्यामध्ये आहे ती चंद्रभागा. अवघीत तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा देखलिया. कबीर महाराज अहो निस्ता जगाचा बाप येणार नाही तर महाराज जिच्या दर्शनाने निसत्या सकल पापे धुतली जातात. निश्चित डोळ्यांनी चंद्रभागा पाहिली तरी सकल पापे ज्याची धुतली जातात अशी चंद्रभागा ही बरोबर घेऊन यायला सांगते. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीचे गंगा. त्यावेळी कबीर महाराज म्हटले येईल का? का नाही येणार? का नाही येणार? यावंच लागेल. त्यावेळी जनाबाईनं जगाच्या बापाला दम देऊन सांगितलं, दम ही तू कबीर महाराज अहो मी जगाच्या आईला सांगते भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणी गंगा. त्यांच्या समवेत ये. परत येत असताना आई एवढ्या लवकर येता येईल तेवढ्या लवकर ये. तुझ्या सहित बायावे माझी रंगनी नाता विठोबार खुबा
विठाबाई माझे पंढरीचे आई भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणी गंगा माझा रंग तुझे इतक्या सहित त्वमायावे माझे रंगणी नाचावे भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणी गंगा बाबा जनाबाई सांगते माझी आई तू ये इतक्या सहित ये कुणा समवेत ये इतक्या सहित त्वमा यावे कुणा सहित यावे आई भीमा आणि चंद्रभागेला बरोबर घेऊन ये आणि त्यांच्या समवेत आल्यानंतर तू माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न हो म्हणजे माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न झाल्यानंतर मला कबीर महाराजांना दर्शन दिल्यानंतर तुझं आणि माझं जीव शिवाचं ऐक्य होईल आणि जीव शिवाचं ऐक्य झालं काय होईल काय होईल जीव शिवाचं ऐक्य झालं हे आई माझा जीव शिवाचं ऐक्य झालं की काय होईल आपण माझा रंग तुझे गो माझा भीमा आणि चंद्रभागे समोर येते आणि आल्यानंतर माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न हो आणि माझ्या हृदय मंदिरामध्ये स्थानापन्न झाल्यानंतर काय होईल माझा रंग तुझे गुणी मने भीमा आणि चंद्रभागा तुझे चरण
गंगा ज्ञानेश्वर माऊली भीमानी चंद्रभागा तुझ्या चरणाचे गंगा इतक्या गोबाय माझ्या रंगाने नाचावे माझा रंग तुझे गुणी म्हणे नाम याचे जनी भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणाचे गंगा महाराज नुसतं नाव जनाबाई असू नको नाही हे का नाही नाव नुसतं मुक्ताबाई असू नको नुसतं नाव जनाबाई असलं हो आणि शेताला जर घरच्या निघाली तर दुसऱ्याच्या वावराच्या कोथिंबिरीच्या पोती अगदी दादा भाट्याशिवाय राहत नाही हो तिचं जनाबाई नाव ठेवून का नाही सांगा ना मला तुम्ही तर बाबा हे आम्हाला कळायला पाहिजे ज्या जनाबाईनं जगाच्या बापाला आपल्या बरोबर काम करायला लावलं तुम्हाला कधी आला का बागदीत खुरकुला गाय गावात काढून लागला जेव्हा आला का जनाबाई जनाबाई आला का कधी आमच्या नाही कधी सपनात आम्ही वरडू हरडू आम्ही तरी काय म्हणतो काय तुकाराम महाराज कुठले आपल्या सपनात येईल नाही येणार आमच्या सपनात महाराज त्याच्यासाठी भक्त तसा असावा लागतो ठीक आहे भक्ताईचे जाणा देहू रास गेल्या येणार ना मग त्याच्यासाठी भक्तही तसा असावा पाहिजे विषय तो त्यांचा दादा नावडे तुमच्या येत असेल आमचं नाही हाच अभंग त्यासाठी तुमच्यासाठी घेतोय ज्याने 50 वर्ष देव जीव शिवाचं ऐक्य घडवून हो मी सुरुवात केलं पण हे आम्हाला कळायला पाहिजे का हे आम्हाला जर नाही कळलं तर आमचा उपयोग आहे का हे जरी नाही कळलं तरी नसारा येईल हे जरी नाही Yeah.
पाहिजे, आम्हाला कळायला पाहिजे आम्ही कुठं आहे हे आम्हाला कळायला पाहिजे महाराज. हो, जसं जनाबाईनं जगाच्या बापाला आवाज द्यावा आणि जनाबाईचं काम करायला जगाच्या बापाने यावं, नवे नवे हाक मारली तर कबीर महाराजांना दर्शन द्यायला यावं. म्हणजे जनाबाईचं आणि देवाचं जीव शिवाचं ऐक्य, कबीर महाराजांचं देवाचं जीव शिवाचं ऐक्य जनाबाईमुळे घडलं बाबा. आज आपल्या जीव शिवाचं ऐक्य बाबांमुळे घडलं. महाराज नीट लक्षात हे जीव शिवाचं ऐक्य घडण्यासाठी बाबा कुणाची तरी गरज. मग जनाबाईनं जीव शिवाचं ऐक्य घडवलं बाबा. मग तसं आम्हाला, आम्ही कुठे आहोत हे जर आम्ही जाणलं तर आम्हाला सुद्धा जनाबाई सारखं जीव शिवाचं ऐक्य घडवता येईल बाबा. आणि आम्ही जर जनाबाई प्रमाणे जर भगवान परमात्म्याची सेवा केली तर जनाबाई प्रमाणे देव आमचं सुद्धा काम करायला मागे पुढे पाहणार नाही बाबा. पण आम्ही तेवढे त्या लायकीचे भक्त झालो. म्हणून सर्वांना एक विनंती आहे बाबा, एवढं मोठं गाव आहे, अखंड नामयज्ञ सोहळा आहे, सर्वांनी हजर राहा. हा खेळ नव्हे अरे या न तरी या मागे या 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 तरी या नाही. सर्वांनी या, सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हा. हा खेळ नव्हे कल्याचा. सर्वांनी हजर झालं तर केवढं मोठं भाग्य आहे आपल्याला. या ठिकाणी आज हा स्वर्ग महोत्सव असल्याने आपण येते या ठिकाणी याचा अनुभव घेतोय. असो झालेली सेवा, या सेवेमध्ये जर एखादा शब्द चुकीचा गेला असेल माझ्या बुद्धीचा दोष समजा. जे बरोबर घेऊन जाण्याजोगा आहे तो माझ्या गुरूंचा प्रसाद समजून बरोबर घेऊन जा. आज या ठिकाणी ज्यांच्या सहकार्यानं, ज्यांच्या कृपाशीर्वादानं आज या ठिकाणी सेवेचा योग आला ते आपले गावचं जडवड रत्न आपले केदार बाबा बांदर, आमचे परममित्र परमस्नेही असणारे आमचे राम महाराज बांदर, आपले बांदल सर असतील, सर्व टाळकरी वर्ग, वयोवृद्ध तपोवृद्ध असणारे विनेकरी बाबा, आमच्या गुरुस्थानी असणारे आमचे माऊली महाराज चव्हाण, ज्यांचं सप्ताह चालू आहे. आत्ता 9ला कीर्तन चालू झालं असेल तिथं, पण फक्त फोन केला महाराज आज तुम्हाला यावं लागते माझ्याबरोबर. एकाही शब्दाचा विलंब न करता क्षणात त्यांनी हो म्हटलं. तसंच आमच्या सकल संत वारकरी शिक्षण संस्थेचे मृदंगाचार्य आमचे सुरेश दादा शिंदे, आळंदीचे आमचे गायक आळंदीचे महाराज आहेत, ज्यांचं आतापर्यंत आपण मृदंग ऐकला. तो माझा मुलगा हरिभक्तीपरायण डॉक्टर चैतन्य महाराज सगळे, तोही जनावराचा डॉक्टर आहे, पण परत चालली पाहिजे महाराज, ठीक आहे ना. तपोवृद्ध वयोवृद्ध असणारे आपले पेटी मास्तर पवार महाराज, आणि ज्यांनी हा सर्व अट्टहास केला आणि आजचं ज्यांनी लाईव्ह म्हणजे प्रक्षेपण केलं ते आपलं नाव संजय गायकवाड. संजय गायकवाड तुम्ही थोर संत सज्जन मायबाप सर्वांच्या चरणाचं दर्शन घेतो. झालेली सेवा तुम्हा थोर सकल संत सज्जन मायबापांच्या चरणी, ज्यांच्यामुळे तुमच्यापर्यंत माझा आवाज चांगल्या पद्धतीमध्ये आला आहे. खूप छान साऊंड सिस्टीम ज्यांनी लावली असे सिस्टीमवाले, त्यांच्याही चरणाचं दर्शन घेतो. झालेली सेवा तुम्हा थोर सकल संत सज्जन मायबापांच्या चरणी, माझे गुरुवारी हरिभक्तीपरायण ज्ञानेश्वर महाराज धोंडे व गुरुवारी हरिभक्तीपरायण हनुमंत महाराज कराडकर यांच्या चरणी, माझ्या माता पित्यांच्या चरणी आणि तुम्हा थोर सकल संत सज्जन मायबापांच्या माझ्या भगवान परमात्म्याच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्णविराम देतो. तुकाराम. नमस्कार, मी संजय गायकवाड. आपण पाहतात भोर न्यूज, प्रकाश ज्योत दुर्लक्षित समय चॅनलवर. आज आपण आलो होतो आदर्श गाव गोकोडीमध्ये. या ठिकाणी अगदी आदर्श गावाचं सांगायचं म्हटलं की या ठिकाणी तमाशा वगैरे हे कला विसरून अगदी ह्या गावाने 51 वर्ष झालं
आहे की अखंड हरिनाम सप्ताहानिमित्त आयोजित केलेलं आहे आणि या ठिकाणी महिला असेल, लहान मुलं असतील, यांच्या प्रबोधनात पण कार्यक्रम केला जातो. आपल्याकडे आज आले तर महाराज, तर त्यांना विचारू आपण की काय वाटलं तुम्हाला या गावाविषयी, काय वाटलं? हे एक तालुक्यातलं आदर्श गाव म्हणून ओळखलं जातं. या गावामध्ये सांप्रदायिक क्षेत्रातली मुहूर्तमेढ म्हणजे या गावातलं आम्ही त्यांना वारकरी संप्रदायाचा पितामह भीष्माचार्य म्हणू शकतो. असे आमचे गुरुस्थानी असणारे केदारनाथ महाराज बांदल यांच्या नियोजनाखाली किंवा त्यांच्या सहकार्यानं या गावाने इतका बदल केलेला आहे की इथं यात्रेसारख्या गोष्टीमध्ये तमाशा वगैरे न ठेवता इथं संपूर्ण गावामध्ये एकत्र येऊन सर्वजण हरिनामामध्ये दंग होतात. आज मी जवळजवळ 4-5 वर्ष झाले या गावामध्ये नामयज्ञ सोहळ्याच्या निमित्तानं कीर्तन सेवेसाठी येत असतो. खरंच या गावाचं करावं एवढं कौतुक थोडं आहे आणि सांप्रदायिक क्षेत्रामध्ये या गावाचा अग्रगण्य असं स्थान आहे आणि या गावाचा एक आदर्श सर्व सांप्रदायिक लोकांनी, सर्व ग्रामस्थांनी किंवा भागातील सर्व गावांनी घ्यावा अशी माझी एक कळकळीची विनंती. इतर गावांनी काय आदर्श घ्यावा असं काय वाटतं तुम्हाला? बऱ्याच भागांमध्ये वारकरी संप्रदाय आपल्या तालुक्यामध्ये बऱ्याच भागामध्ये थोडासा कमी पडत चाललेला आहे. माझ्या मते आपल्या तालुक्यामध्ये तसा पूर्वीपेक्षा संप्रदाय हा वाढायला पाहिजे. आज आपल्या भागामध्ये तालुक्यामध्ये भरपूर कीर्तनकार आहेत, भरपूर प्रवचनकार आहेत, पण जुनी जाणती जी लोक आहेत यांच्या सहकार्याने सगळ्यांनी मिळून हे कार्य करत राहिलं तर त्याचा वटवृक्ष व्हायला वेळ लागणार नाही अशी माझं मत आहे. आता पाहिलं की तुम्ही तुमचा मुलगासुद्धा या कीर्तन क्षेत्रामध्ये आणला आहे, इतर तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल? मी सर्व लहान मुलांपासून सर्व मोठ्या मुला म्हणजे 18 ते 20 वर्षाच्या मुलांपर्यंत मी एक संदेश देईल आणि मुलांना संदेश देण्याच्या अगोदर मी त्यांच्या पालकांना, सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या आईला संदेश देईल. प्रत्येक आईला संदेश माझा असा आहे की आपल्या मुलांवरती सांप्रदायिक संस्कार घडवा आणि सांप्रदायिक संस्कार घरामधून घडले तर ते समाजापर्यंत येणार आहेत. घरामध्ये रोज आपल्या मुलाला शाळेतून आल्यानंतर नाही निदान हरिपाठाच्या पुस्तक देऊन त्यातला एक अभंग तरी रोज म्हणायला लावला तर त्या मुलाला त्याची गोडी निर्माण होईल आणि आपला संप्रदाय, आपला धर्म, आपली नीती काय आहे हे त्यांना कळेल असं माझं मत आहे. म्हणून मी सर्व लहान मुलांपासून 19-20 वर्ष वयापर्यंतच्या आज मुलं व्यसनाधीन व्हायला लागलेली आहेत, आज मुलं फरफटत चाललेली आहेत, त्या सर्वांना माझी एक विनंती आहे की आपण संप्रदायामध्ये या, संप्रदायाच्या ह्याच्यामध्ये आल्यानंतर आपला धर्म आपल्याला टिकवता येईल. सर्वांनी आईवडिलांनी त्यांच्यावरती तसे संस्कार करावेत आणि मुलांनीसुद्धा या गावोगावी जिथे जिथं नामयज्ञ सोहळा असेल, आपल्या गावामध्ये असेल, भागामध्ये असेल, तिथं जावं आणि तिथं सर्वांनी ते मिळून मिसळून त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपली धर्मपताका आपल्या खांद्यावर घेऊन हे कार्य करत राहावं एवढी अपेक्षा आहे. खूप छान संदेश दिला तुम्ही, कारण जर संप्रदायामध्ये आला आणि व्यसनापासून दूर राहिला तर निश्चितच प्रगतीला वाव मिळते. तुम्हाला अगदी भीष्म पितामह सरांनी सांगितलं, काय म्हणाल तू, काय वाटते तुम्हाला? हे पहा, माझी एवढीच तळमळ आहे की जेणेकरून या ग्रामस्थांच्या सहकार्यानं एक मी श्रावण गोकुळाष्टमीचा सप्ताह चालू करून त्यानं अमृत महोत्सव 75 वर्ष साजरी झाली. त्याच्यानंतर ह्या सप्त्याला आज 51 वर्ष होत आहेत. एवढं मोठं ग्रामस्थांना सहकार्य केलं म्हणून इथपर मी येण्याचा प्रयत्न केला, पण एवढे वर्ष सप्ते जरी केले तरीसुद्धा मी बाहेरचा माणूस कुठला सहकार्याला आत्तापर्यंत आणलेला नाही. हे महत्त्वाची गोष्ट ही आहे. स्वतः झगडत राहिलो, स्वतः सगळं केलं. जरी कीर्तनगार नसला तरी अधूनमधून मी कीर्तनाच्या सेवासुद्धा केल्यात आणि आत्ता कायम स्वरूपाची दोन्ही सप्त्यामध्ये सेवा जागराची आणि काल्याची माझीच असते. मी यांना नको म्हणलं का, वयाच्या मान्यानं आता माझं वय 91 चालू आहे.
ह्या दृष्टिकोनानं म्हटलं आपल्याला झेपल न झेपल तुम्ही कीर्तनकार दुसरे भरला तरी चालेल, पण ग्रामस्थ काही ऐकू शकत नाही म्हणून त्यांच्या शब्दाला मान देणं हे माझं कर्तव्य आहे. नाहीतरी काय मी आजही जाणार आणि उद्याही जाणार आहे, कुणी शिल्लक राहिला नाही. त्याच्याकरता आपण ह्याच्यात वाहून घेतलं आहे. म्हणून मी त्यांना एकच सांगितलं, जोपर्यंत माझी शरीराची साथ चालू आहे तोपर्यंत हा मार्ग मी सोडू शकत नाही. मी 91 वर्ष जरी झाली तरी आत्तापर्यंत पंढरपूरची पायवारी करत आहे. हे वैशिष्ट्य माझ्या शरीराचं आहे आणि त्या भगवंताची साथ आहे म्हणून मी हे करत आहे. त्याच्याबद्दल खेद करण्याची गरज नाही. आणि हा सप्ताह करोनाचा काल होता तरीसुद्धा मी 10-5 माणसं घेऊन सण 1.5 दिवसाचा सप्ताह पण केलाच, पण पाळला नाही. शेवटी तरुण मंडळानं मनावर धरलं आणि परत 1.5 तासाचे 8 दिवस केले. हे दोन्ही सप्त्याचे केले. आता तरुण मंडळ त्याच्यामध्ये भाग घेत असतं. मला मोठा त्याच्यामध्ये आनंद आहे. असंच चालावं आणि असंच शेवटपर्यंत मी आहे तोपर्यंत हृदय भरून येतं, कायम टिकावं हीच इच्छा भगवंताकडे प्रकट करतो. निश्चितच तुमची इच्छा सर्व गावकरी ऐकतात, निश्चितच पूर्ण होईल. सर तुम्हाला मी विचारतो की या 51 वर्षाचा प्रवास कसा काय झाला तुमचा? एक मिनिट. खरं तर श्रावणातला सप्ताह आमच्या गावामध्ये 1952 पासून चालू झाला असं सांगितलं होतं. म्हणजे आमच्या जन्माच्या खूप अगोदर हा सप्ताह चालू झाला. त्याचा अमृत महोत्सव पुढच्या वर्षामध्ये होतोय, ही अभिमानाची गोष्ट आहे. वारकरी संप्रदायाची पताका त्यावेळेला तत्कालीन इथं नामदेव राऊत गुरुजी यांनी इथं रोवली. इथं भजन ज्यावेळेला शाळाही उपलब्ध नव्हत्या त्यावेळेला भजनाचे क्लास इथं घेतले जायचे. भजन त्यांच्याकडून शिकली लोक आमची. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. ठाईमध्ये कोण म्हणतं आहे, बालेगाठीमध्ये कसं म्हणावं, हा भजनामधला प्रकार आहे. तो सुद्धा त्यांनी इथल्या लोकांना शिकवला, तो अंगीकृत केला आणि भगवंताची सेवा करण्यासाठी एक संस्काराचा मार्ग दाखवण्यासाठी त्यांनी हरिनाम सप्ताह त्या काळामध्ये सुरू केला. त्याच्यानंतर 1974च्या दरम्यान इथं पांडुरंगाच्या मूर्तीची स्थापना केली आणि 1975 साली आमच्या गावामध्ये या ठिकाणी परत अखंड हरिनाम सप्ताह सुरू केला. आपले वयोवृद्ध आहेत केदारनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली, नेतृत्वाखाली हाही सप्ताह गेले 50 वर्ष या ठिकाणी अविरतपणे चालू आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायणही इथं चालू आहे आणि उत्तरोत्तर अशी प्रगती या ठिकाणी होत आहे. तरुणांना किंवा महिला किंवा ग्रामस्थ यांना एक संस्काराचा भाग कसा असावा आणि संस्कार काय केले जावेत हे आता महाराजांनी आपल्याला सांगितलं. आपल्या मुलांना हरिपाठ वगैरे म्हणायला सांगा, अभंग म्हणायला सांगा. तशाच प्रकारचे संस्कार देण्याचं काम या जुन्या पिढीने इथं केलं. ग्रामस्थांनाही त्याच्यामध्ये खूप मोठा सहभाग नोंदवला आणि हे काम पुढं चालले. आता तरुण पिढीसुद्धा याच्यामध्ये कार्यरत आहे आणि हे काम चालू आहे. 50 वर्षे, मला वाटतं मागच्या वर्षी सुवर्ण महोत्सव या सप्त्याचा झाला. तोही कार्यक्रम आमच्या ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहानं चांगला केला. आजही तुम्ही पाहिलं असेल तर सगळ्या महिला भगिनी, माता भगिनी, तरुण मंडळ, वयोवृद्ध मंडळी या सर्वांना याचा उत्साह वाटतो आणि त्या पद्धतीनं लोक आमची काम करतात किंवा हे अंगीकृत करतायत. या संस्काराचा भाग आहे. आपण महाराजांनी सांगितलं तरुण पिढीनं हा पुढं चालवावा आणि कायम चालवावा. त्या पद्धतीनं चालला जाईल. ठेविले अनंते तैसेचे राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आणि कीर्तन सेवा तरी कशासाठी, तर आपल्यासाठी संस्कार केले पाहिजे. संत नामदेवांना काय सांगितलं आहे, नाचू कीर्तनाच्या अंगी जगी ज्ञानदीप लावू. अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी कीर्तन सेवा आहे. बरोबर ना महाराज? आणि त्याच्यामधून समाज प्रबोधन झालं पाहिजे, समाजाचा विकास झाला पाहिजे, संस्कार लोकांना मिळाले पाहिजेत. आणि अविरत काम आमची वयोवृद्ध माणसं आलेले कीर्तनकार हे सगळेजण इथं करतात. आणि 50 वर्षाचा कालखंड, 75 वर्षाचा खूप मोठा कालखंड आहे. अमृत महोत्सव आम्ही पुढच्या वर्षी साजरा करतोयच. सुवर्ण महोत्सव या सप्त्याचा मागच्या वर्षी साजरा केलाच. 2 सप्ते हे एक संस्कार आहे आणि ते पुढची पिढी चालवल ही अपेक्षा या ठिकाणी सांगून मी थांबतो. खरं आता 51 वर्ष झाले, लवकरच 100 वर्षे होतील आणि तुम्हाला यासाठी खूप खूप शुभेच्छा. कॅमेरामॅन ऋतुराज बरोबर संजय गायकवाड, भोर न्यूजसाठी भोर. धन्यवाद.